उकडं मोदक तयार झालेले आहे. झालंय का? ही आता ही अशी झालेली आहे. ओके. आता हे खाण्यासाठी मम्मी काय बनवताय आज? उकडचं मोदक. मग चालू आता मग यात काय घातलेलं आहे? हे पाणी ठेवले आता आणि ओके. हे तांदळाचे पीठ. तांदळाचं पीठ. आणि थोडं मीठ टाकलाय का? ओके. थोडं तेल तेल टाकायचं. टाकलंय का? हळू टाकायचं. टाकत त्याला हे करायचं का? ढवळायचं. मिक्स करायचं. एक चमचा होईल थोडा मैदा. द्यायचं का? म्हणजे तिचा अर्थ काय होतो वाफेचा? हे झालेलं आहे. ते काढून घ्यायचं. जरासं पाणी लावून घ्यायचं. जरासं पाणी लावून घेतो. ओके. असं दाबून सैल करून घ्यायचं. पीठ सैल हवायचे का? असं मसूद मळलं झालं पाहिजे ना. हे आता खोबरं किसून घेतलं. किसून घेतलं का? ओके. खोबरं, ते काय? गूळ गुळ आणि तीळ आता हे काय इथं गॅस घालून जरा एकजीव करायचं. एकजीव करायचं किंवा भाजून घ्यायचं का? भाजून घ्यायचं. होतात ओके. आणि फुटत नाहीत. हां. जरा हे झालं. आता हे गार झाल्यावर आता मोदक करायचे. पहिला फरक आहे की नाही? मिक्स झालं. सुरुवात करूया. ओके. हे असं हे घ्यायचं. मग हे असं आहे अच्छा. मोदक. आता ह्यात हे असं सारण जे आपण मगाशी केलं होतं ते. छान. पाणी ओके. हे ठेवतो यामध्ये. आपले मोदक. उकडं मोदक तयार झालेले आहे. झालंय का? ही आता ही अशी झालेली आहे. ओके. आता हे खाण्यासाठी तयार. खायसाठी तयार. चला. मोदक तयार झालेले. चला आता आपण खाऊ. तुपासोबत हे आहे तूप थोडंसं लावूयात. थोडं कट करावं लागेल. गरम गरम आहे हे बघा, बघू शकता. थोडं थोडं तूप टाकायचं. तूप मेल्ट होईल ते. चला आपला मोदक खाऊया. फुल टेस्टी.